फ्रेंड्स, होप यू आर डूइंग वेल. मी आहे इंश्रा अँड वेलकम टू माय चॅनल सराफे किलर. सो आज मी इथे सॅजिटेरियससाठी नोव्हेंबरचा मंथ कसा जाईल यासाठी रीडिंग करत आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. मी इथे दोन कार्ड्स काढते आहे, एक प्रोफेशनल लाईफसाठी आणि पर्सनल लाईफसाठी. सो सॅजिटेरियससाठी इथे पर्सनल लाईफसाठी पेज ऑफ वॉन्ड्सचं कार्ड आलं आहे आणि प्रोफेशनल लाईफसाठी टू ऑफ सोर्ड्सचं कार्ड आलं आहे. सो पेज ऑफ वॉन्ड्स हे तुमच्या पर्सनल लाईफसाठी आलं आहे सॅजिटेरियस. सो पर्सनल लाईफमध्ये तुम्ही तुमच्या आयडियाजवर वर्क करताना दिसत आहे. मे बी तुम्ही जर मॅरेजेबल एजमध्ये असाल तर तुम्ही मॅसेजचा वेट करत असाल किंवा काही आयडियासाठी ट्राय करत असाल. बेसिकली पेज ऑफ वॉन्ड्स पर्सनल लाईफमध्ये येणे तुम्ही तुमच्या तुमचं जे गोल आहे पर्सनल लाईफमध्ये त्याच्यावर आयडियाजवर त्यामध्ये आयडियाजवर वर्क करताना दिसत आहे. तुम्ही एखाद्या स्थळाचा वेट करू शकता किंवा मॅरेज प्रपोजलसाठी किंवा मॅरेजेबल एजमध्ये असाल तर त्याच्यासाठी काय करता येईल याच्यावर तुम्ही सोच विचार करताना म्हणजे तयारी करताना दिसत आहात. फोन कॉल्स चालू असतील, मेसेजचा वेट करत असाल, ट्रॅव्हलिंग करत असाल त्यासाठी. सो पर्सनल लाईफमध्ये जर तुमचे काही प्रॉब्लेम्स असेल किंवा पर्सनल लाईफ पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न म्हणजे तयारी करताना दिसत आहेत. खूप सारे आयडियाज येत आहेत तुमच्याकडे, त्याच्यावर तुम्ही वर्क करताना दिसत आहे. नेक्स्ट आहे तुमच्या प्रोफेशनल लाईफसाठी टू ऑफ सोर्ड्सचं कार्ड आलं आहे. सो खूप सारे सॅजिटेरियस हे करिअरला घेऊन खूप कन्फ्युजनमध्ये दिसत आहेत. कोणत्या वेला जाऊ और कोणतं ऑप्शन पिक करू हे त्यांना कळत नसेल. सो तुमच्याकडे दोन ऑप्शन्स असू शकतात करिअरमध्ये, बिझनेसमध्ये, जॉबमध्ये. आणि नोव्हेंबरचा मंथ थोडासा तुम्हाला ॲक्शन न घेता जे तुमचे आयडियाज असतील त्याच्यावर वर्क करायला सांगते. थोडंसं डिसिजन घेण्याची वेळ आली आहे करिअरमध्ये नोव्हेंबरमध्ये सॅजिटेरियसच्या. सो तुम्ही खूप विचार करताना दिसते. तुम्हाला कोणता ऑप्शन पिक करू हे कळत नाही आहे. तुम्ही खूप कन्फ्युज्ड माइंडमध्ये दिसत आहे. सो थोडंसं काम राहून शांत बसून विचार करायला लागेल सॅजीवाल्यांना करिअरमध्ये. कारण करिअरमध्ये थोडंसं इम्बॅलन्स दाखवते की ऑप्शन्स आहेत भरपूर बट कोणतं ऑप्शन पिक करू हे दिसत नाही आहे. सो आपण गायडन्स काय आहे बघूया सॅजीवाल्यांसाठी. सॅजीवाल्यांसाठी पर्सनल लाईफमध्ये युअर कमिटमेंट इज बिंग टेस्टेड असं येतं आहे आणि प्रोफेशनल लाईफमध्ये कॉन्फिडन्स इज युअर की टू सक्सेस. सो हे दोन कार्ड तुम्हाला मी जे तुम्हाला आधी मेसेज दिले ते कन्फर्म करतात. कारण इथे पण तुम्ही तुमच्या आयडियाजवर वर्क करताना दिसतंय. काहीतरी क्रिएटिव्ह वर्क करताना दिसते तुम्ही तुमच्या पर्सनल लाईफमध्ये. आणि मॅसेजेसचा किंवा एखाद्या स्थळाचा वेट करताना दिसतं आणि त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी अकॉर्डिंग टू यू तयारी करताना दिसते. इथे तेच दिसते की युअर कमिटमेंट इज बिंग टेस्टेड फर्स्ट क्वार्टर. सो तुम्हाला पूर्ण पिक्चर दिसत नाही, हाफच पिक्चर दिसते. सो त्यासाठी तुम्ही वेट करताना दिसतंय. सो युअर कमिटमेंट इज बिंग टेस्टेड. तुमची कमिटमेंट इथे बेसिकली टेस्ट केली जाते. काही गोष्टी होणार नाही आहे तसं नाही आहे, पण तुम्हाला इथे वेट करावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकल काहीतरी ॲक्शन्स घ्यावे लागतील. कारण वेटिंग पिरियड चालू आहे, तुमची टेस्ट होती आहे, तुमची इथे टेस्टिंग पिरियड चालू आहे. सो प्रयत्न करा, नक्कीच तुम्हाला सक्सेस भेटेल. आणि जस्ट वेळ थोडीशी खराब असेल, चॅप्टर खराब नसतो आपला. मला असं वाटते की हे तुम्ही लक्षात घेऊन त्याच्यावर वर्क करावं. कीप पेशन्स आणि कीप ट्राईंग. सो नेक्स्ट कार्ड आहे तुमच्या प्रोफेशनल लाईफसाठी कॉन्फिडन्स इज युअर की टू सक्सेस. जसं की इथं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही फार कन्फ्युज्ड आहात तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये किंवा प्रोफेशनला घेऊन काय करू, हे करू का नको ते करू, आणि तुमचा कॉन्फिडन्स लूज झालेला दिसतो. सो इथे तुमच्यासाठी गायडन्स हेच आहे की कॉन्फिडन्स इज युअर की टू सक्सेस. पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये सॅजीवाल्यांना थोडंसं वेट करायची गरज आहे. कॉन्फिडन्स बना के रखो. असं नाही की काही गोष्टी होणार नाहीत, कारण क्लॅरिटी तुम्हाला दिसत नाही आहे. इथे पण दिसत नाही आहे आणि इथे पण दिसत नाही आहे. इथे पण दिसत नाही, इथे तुम्हाला हा हाफच मून दिसतो. सो असं नाही की होणार नाही गोष्टी, कारण काही गोष्टी व्हायला वेळ लागतो. सो होप सोडू नका आणि ट्राय करा. कॉन्फिडन्स तुमचा लूज व्हायला देऊ नका, कारण हेच कॉन्फिडन्स तुम्हाला सक्सेसकडे घेऊन जाईल. सो नेक्स्ट आपण बघूयात की तुम्हाला काय सरेंडर करायला सांगतं युनिवर्स पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफसाठी नोव्हेंबरच्या मंथमध्ये. सो पर्सनल लाईफसाठी सरेंडर टू पॅशन असं येतं आहे. नेक्स्ट तुमच्या प्रोफेशनल लाईफसाठी काय येते बघूया. सरेंडर टू व्हॉट इज.
सो पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला असा मेसेज येतो की गेट आउट ऑफ युअर हेड अँड फील द फायर इन युअर बेली, फोकस ऑन द पीपल ऑर ॲक्टिव्हिटीज दॅट इग्नाईट युअर पॅशन अँड लेट इट फ्लो. वॉन्ट्सचं काय एनर्जी पण पॅशनचीच असते. सो पर्सनल लाईफमध्ये कुठेतरी पॅशनची कमी आहे असं वाटतं की थोडंसं तुम्ही थके हुए हो या फिर हारे हुए हो असं दिसते, कारण कमिटमेंट बिंग टेस्टेड, कमिटमेंट टेस्ट केली जाते असं दिसतं. सो एक पॅशन हे करा, तुमच्या पॅशनवर वर्क करा किंवा तुमच्या ब्युटी, चार्मिंग, सेल्फ पॅम्परिंग करा. तुम्हाला जे आवडतं ते करायची गरज आहे पर्सनल लाईफमध्ये. त्याच्याने काय होईल की तुमचं पॅशन इग्नाईट झाल्यानंतर तुम्हाला अजून जास्त आयडियाज येतील आणि तुम्ही प्रॅक्टिकल त्याच्यावर ॲक्शन्स घेऊ शकता असं दिसतंय. सेकंड आहे तुमच्या प्रोफेशनल लाईफसाठी मेसेज असा आला की फ्लो विथ वॉट इज इन्स्टेड ऑफ फायटिंग. ओके, इट वेन यू कांट चेंज अ सिच्युएशन, कंपॅशनेटली एक्सेप्टिंग इट एक्झॅक्टली ॲज इट इज विल ब्रिंग यू पीस. सो जसं की इथे दिसतंय की 2 ऑफ सोर्ड्समध्ये तुम्हाला काय कळत नाही आणि तुम्ही जे तुमच्या वेने होत नाही, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जायचं ट्राय करू नका. फायटिंग करत बसण्यापेक्षा थोडंसं, इथे मी तुम्हाला मेसेज दिला आहे ऑलरेडी की शांत राहायचा ट्राय करा. कारण जेव्हा तुम्ही जे तुमच्या वेने होत नाही, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जायचं ट्राय करू नका. फायटिंग करत बसण्यापेक्षा थोडंसं, इथे मी तुम्हाला मेसेज दिला आहे ऑलरेडी की शांत राहायचा ट्राय करा. करिअरमध्ये जर काही होत नसेल तुमच्या मनासारखं तर सिच्युएशन चेंज करायला जाऊ नका. थोडंसं शांत बसा आणि जे समोर येते त्याच्यावर किंवा त्याच्या अकॉर्डिंग वर्क करायचा ट्राय करा. सो सॅजीवाल्यांचा नोव्हेंबरचा मन थोडासा अप अँड डाऊनने भरलेला दिसतो. सो डोंट वरी सॅजिटेरियस पीपल, जर तुमच्या मनासारखं होत नसेल तर थोडंसं वेट अँड वॉच करायचं ट्राय करा पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफमध्ये. आणि सिच्युएशन ऑब्वियसली बदलत राहते. सो गायडन्स फॉलो करा आणि मला नक्कीच सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला नोव्हेंबरचा मंथ कसा गेला. अँड थँक्यू सो मच सॅजी. लव अँड लाईक टू यू. बाय.